जी कॉलेज समोर एका बाईक स्वाराने 14 वर्षीय चिमुकलीला धडक दिली। भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वाराने 14 वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीला जोराची धडक दिल्याने अपघात झाला, त्यामध्ये तिचा मृत्यू झाला। काल मंगळवारी दुपारी 12:30च्या सुमारास हा अपघात झाला। 14 वर्षीय शाहिस्ता इम्रान शहा असे या अपघातात मृत्यू पावलेल्या मुलीचे नाव आहे। वसई पश्चिमेच्या पापडी परिसरात राहणारी शाहिस्ता शहा उर्दू शाळेत इयत्ता 9वी शिकत होती। बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर रस्त्यावरून जात असताना जी कॉलेजच्या समोर भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकी स्वाराने तिला जोरदार धडक दिली। या धडकेत शाहिस्ता ही गंभीर जखमी झाली। तिला तात्काळ वसईच्या कार्डिनल ग्रेसेस रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। तर दुचाकी स्वार दुचाकी घटनास्थळी टाकून पसार झाला। मिळालेल्या माहितीनुसार रोहित जाधव असे या दुचाकी स्वाराचे नाव असून वसई पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणी वसई पोलिसांनी दुचाकी स्वाराची दुचाकी ताब्यात घेऊन दुचाकी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली। या अपघाताच्या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। तर दुचाकीवर नंबर प्लेटवर गाडीचा नंबर लिहिला नव्हता, तर तेथे आदिशक्ती माय असं लिहिलं होतं। पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे। या घटनेनं वसई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।